अहमदपूर पंचायत समिती येथे नुकतंच लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना सर या ठिकाणी आलेले आहेत। यापूर्वी आपला संवाद झालेला आहे। नेमकं कोणत्या कारणाचं आज बैठक पार पडली याची थोडीशी माहिती पाहिजे। आज आम्ही बैठक तर पार पडलीच आहे, पण यानंतर आम्ही परत गावांना व्हिजिट करणार आहे अहमदपूर तालुक्यामध्ये आणि जे काही शासनाचे महत्त्वाचे स्कीम्स आहेत त्या सर्वांचा आम्ही आढावा आज घेतलेला आहे आणि सर्व कर्मचारी व अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये 8 ते 15 दिवसामध्ये प्रोग्रेस करा आणि परत आम्ही जेव्हा आढावा घेऊ तेव्हा किती प्रोग्रेस झाली याचा आम्हाला एक चित्र पाहायला मिळेल। जिल्हा परिषद शाळांची जर आता सध्याची जर अवस्था जर बघितली तर अनेक शाळांची छत गळती लागलेली आहे। त्यावरती या अनुषंगाने प्रत्येक व्हिडिओकडून आम्ही मागच्या काळात एक सखोल माहिती घेतलेली आहे की किती दुरुस्तीची आवश्यक शाळा आहे, किती नवीन वर्ग खोली बांधायची गरज आहे, कोणत्या कोणत्या शाळेला किती गरज आहे आणि याचं सर्व नियोजन आमच्या लेवलवर आम्ही केलं आहे आणि येत्या काळात जे काही आम्हाला वाव असेल जेवढ्या शाळा घ्यायच्या त्याप्रमाणे नक्कीच त्या शाळाचा विचार करून एक प्राधान्यक्रम ठरवून आम्ही त्याचं एक नियोजन करणार आहोत। सोमवार असेल किंवा मंगळवार असेल या दिवशी इथं गर्दी खूप असते आणि ते लोक जे आहेत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला शोधत असतात, ते त्यांच्या तलाठी सज्ज असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अनुपस्थित असतात। त्यावरती काय कारवाई असणार आहे? नक्कीच जर अशी कोणतीही तक्रार जेव्हा येते अनुपस्थितीबाबत तेव्हा त्याची दखल घेतली जाते आणि स्वतः BDO साहेब असतील, विस्तार अधिकारी असतील त्यांनाही सांगितलं की तुम्ही थोडेसे फील्ड व्हिजिट्स वाढवा जेणेकरून अशा तक्रारी कमी येऊ लागतील। तर मला आशा आहे आणि अपेक्षा आहे की जे पंचायत समितीवरची अधिकारी आहे आणि जे काही फील्डवरची यंत्रणा आहे त्याने एक सुपरविजन केलं पाहिजे जेणेकरून अशा कोणत्याही तक्रारी येणार नाही। विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शाळेमध्ये पटसंख्येनुसार पाठ्यपुस्तके वेळेवर उपलब्ध झाले नाहीत याची जबाबदारी कशी स्वीकाराल? नाही, माझ्या माहितीनुसार पाठ्यपुस्तकं आणि गणवेशचे ऑलरेडी आम्ही फंड्स जे काय आहेत गणवेशचे वितरण झालेले आहेत आणि अशी जर कोणती शाळा असेल तर आपण कळवा, आम्ही त्याचं योग्य त्या नियोजन करू। अनेक शाळांवरती शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, त्या संदर्भात थोडक्यात येत्या काळात आम्ही समायोजन करणार आहोत, ते आमच्या विचाराधीन गोष्ट आहेत। तर सर्व माध्यमिक शिक्षक आणि जेवढे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही ऑलरेडी ब्लॉक स्तरावर माहिती घेतलेली आहे आणि इमिडिएटली आम्ही जे काही पटसंख्याप्रमाणे जेवढे काही शिक्षक अनुज्ञ आहेत तेवढे शिक्षकांच्या अगोदर ब्लॉक लेवलला समायोजन आणि वाटल्यास जिल्हा लेवलवर समायोजनची प्रक्रिया पार पाडणार आहेत आणि नक्कीच त्याच्यानंतर बरेचसे जे शिक्षकांचे कमी संख्येचे प्रश्न आहेत ते मिटतील। थँक्यू। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज। शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।